महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। तंत्रमंत्र विद्येसाठी चाकणकरांनी स्वतःची अनामिका कापल्याचाही दावा अंधारे यांनी केलाय। पत्रकार परिषदेमध्ये अंधारे यांनी फोटोसह याबाबत धक्कादायक माहिती दिलेली आहे। अक्षरशः आपली अनामिका कापणे। आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहीत नव्हतं। मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे। मी त्याची कॉपी काढून आणली आहे। अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा। ते तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे। या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो। या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते। कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे। आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, याचा स्क्रीनशॉट बघा। याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024। फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईल। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत। हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे। हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे। मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा। याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे। याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे। मग जखम छोटी छोटी झाली। हे बघा, इथे बँडेज आहे, याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला। त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली। सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती। अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो मी काढले।